हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आज लवकर उठली आहे. आज लवकर उठले कारण मला शॉपवरती खूप जास्त काम आहे आणि मी आज काल एक स्टोरी टाकली होती की तुमचा आज मी Q&A ब्लॉग करणार आहे आणि तुमच्या क्वेश्चन्सचे मी आन्सर देणार आहे. खूप जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत आणि मी आज उठल्या ब्लॉग चालू केला आहे. येस, मी तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर द्यायला खूप जास्त एक्सायटेड आहे की तुम्ही खूप भारी प्रश्न विचारले त्यावेळेस, किंवा मला खूप जवळून लोक ओळखतात. मला हे त्यांच्या क्वेश्चन्सवरून कळालेलं आहे कारण क्वेश्चन्स इतके भारी इंटरेस्टिंग आहेत जे की मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. येस, ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आज सकाळी असं मस्तपैकी असं सनलाईट तोंडावरती आला आहे, खूप भारी वाटते, फ्रेश वाटते. आता वाजलं 9:30. मी आता लवकर फ्रेश होते. फ्रेश झाल्यानंतर ना थोडाफार नाश्ता करूया. दिवसाची सुरुवात आता ब्लॉगपासून होते आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये. येस, ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर मी याच्यामध्ये देणार आहे. मी आत्ताच उठले, मी लगेच फ्रेश होते, देन तुमच्यासोबत गप्पा मारते. गाईज, फायनली मी रेडी झालेली आहे आणि आता मस्तपैकी मी शूट करणार आहे. खूप क्वेश्चन्स भारी खूप इंटरेस्टिंग आहेत. पर्सनल माझ्या लाईफबद्दल तर खूप लोकांना क्वेश्चन्स आहेत. इवन माझ्या लग्नाबद्दल, माझा बॉयफ्रेंड कोण आहे किंवा काय, खूप सारे वेगवेगळे प्रश्न आहेत. आणि मोस्ट ऑफ माझ्या स्किन केअर रुटीनबद्दल, सध्या माझी स्किन जी काही ग्लो करते किंवा जे काही डागमध्ये खूप पिंपल्स होते माझ्या स्किनवरती, खूप धूळमुळे खूप जास्त स्किन माझी खराब झाली होती, बट आता खूप नॉर्मल झालेली आहे माझी स्किन. येस, मी माझं स्किन केअर रुटीन सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे. ऍक्च्युली माझा झोपीचा टाइम व्यवस्थित नव्हता किंवा माझं स्किन केअर रुटीन पण मी व्यवस्थित फॉलो करत नव्हते, पण आता मी खूप प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो करते. तर माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये काय आहे, म्हणजे मी काय फेस वॉश यूज करते ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. येस, ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज, मी लास्ट 2 वर्षांपासून हे फेस वॉश यूज करते, हिमालया प्युरिफाईंग नीम फेस वॉश. हिमालया नीम फेस वॉशमध्ये आहे 100% नॅचरली डिराईव्ह नीम आणि पॉवरफुल अँटीबॅक्टेरियल घटक, जे की आपल्या स्किनमधील 99.9% पिंपल्स आणि बॅक्टेरियाला दूर करतात. जस्ट वेट युअर फेस, अप्लाय स्मॉल अमाऊंट, मसाज इन सर्क्युलर मोशन. चांगल्या रिझल्टसाठी मी दिवसामधून 2 वेळा यूज करते. क्लिनिकली प्रूव्हन टू रिड्यूस पिंपल्स. दिस जेंटल क्लिन्झर इज डिझाईन टू क्लिन्स इम्प्युरिटीज अँड क्लिअर पिंपल्स. आणि अर्थातच हे सोप फ्री अँड पॅराबेन फ्री आहे. And also this is trusted by millions of customers across India. तर माझ्या बेस्ट स्किन केअर रुटीनसाठी आणि बेस्ट रिझल्टसाठी हे फेस वॉश मी दिवसातून 2 वेळा यूज करते. जेव्हा पण मी शॉपवरून लेट घरी येते किंवा शूट्सवरून लेट घरी येते, माझ्या स्किनवर भरपूर जे काही धूळ असेल, बॅक्टेरिया असेल, ते 1 वॉशमध्ये दूर करतात. माझी स्किन तुम्ही बघू शकता खूप फ्रेश फील करते. आणि स्किन केअर रुटीनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो फेस वॉश. तर मी हिमालया प्युरिफाईंग नीम फेस वॉश दिवसातून 2 वेळा यूज करते. जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवं असेल तर नायका, फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा ऍपवरती तुम्हाला हे प्रोडक्ट अवेलेबल आहे. किंवा मी खाली लिंक सुद्धा देते डिस्क्रिप्शन मध्ये. लवकर जावा, लिंक चेक करा आणि 30% डिस्काउंट मिळवा. फायनली मी माझा ब्लॉग स्टार्ट करते. तर मी 14 प्रश्न काढलेले आहेत आणि 14 मधले मी आता बघूयात किती लोकांना रिप्लाय करते. खूप क्वेश्चन्स होते, जवळजवळ हजारोंनी क्वेश्चन्स आहेत. तर त्याच्यातलं आता बघूया मी कोणाला रिप्लाय करते. तर जगदीश देसाई यांचा पहिला प्रश्न आहे आणि आपल्या महाराजांबद्दल आहे. तर भविष्यात जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट रिलीज होण्यासाठी तुला इन्व्हाइट केलं, म्हणजे त्यांना म्हणायचे भूमिका करण्याचा चान्स मिळाला, तर तुला कोणती भूमिका करायला आवडेल? तर माझं असं काही स्वप्न नाहीये की मला हिरोईन व्हायचे किंवा काय, पण जर महाराजांच्या रिलेटेड कोणता मूवी आहे, सिनेमा आहे, तर त्याच्यामध्ये मला कोणताही सीन भेटला, अगदी 2 सेकंदाचा, तरी पण मी हसत खेळत करायला तयार आहे. अगदी साईड रोल सुद्धा जरी भेटला तरी, जिथे मला महाराजांबद्दल माहिती भेटेल किंवा महाराजांबद्दल मला ते जवळून फील करता येईल की सगळे आपले जो इतिहास आहे त्याच्यामध्ये मला कोणताही रोल भेटला तरी मी हसत खेळत करेल. मला महाराजांबद्दल खूप आदर आहे. आणि आता लवकर शिवजयंती सुद्धा येते, लवकरच म्हणजे 5 दिवसांवर शिवजयंती आली. आता मी 14ला शूट करते, 19ला शिवजयंती आहे. हे आहे तुमचं उत्तर. मला खूप जास्त आवडेल कोणतीही भूमिका जर मला दिली तर. दुसरा प्रश्न आहे जगताप पाटील म्हणून आहेत. ताई, तू सगळ्यात जास्त कोणतं नातं मानते? तू डेली रुटीन काय? तू शॉपचं एक्झॅक्ट लोकेशन? तर आपल्या शॉपचं एक्झॅक्ट लोकेशन आहे वाघोलीमध्ये, ऑपोजिट टू क्रोमा एंटरप्राइजेस. आणि ताई, तू सगळ्यात जास्त कोणतं नातं मानते? तर मी सगळ्यात जास्त नातं, माझ्या जास्त जवळचं नातं आहे बहीण भावांचं नातं, जे मी खूप मानते किंवा खूप जपते. किंवा माझं मानलेल्या बहिणी, जेवढी नाती माझी मानलेली आहेत ती मला सगळी खूप जवळची आहेत. आणि माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची माणसं खूप कमी आहेत, ज्याच्या रिलेटेड मी लवकरच ब्लॉग करणार आहे की जी कोण जवळची व्यक्ती आहे त्यांच्यासोबत मी माझा टाइम स्पेंड करणार आहे. त्यातल्या त्यात काही मैत्रिणी आहेत माझ्या, त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. आणि मला मित्र तर नाही आहेत, 1-2 मित्र आहेत, पण ते पण असे एकदम फॅमिली रिलेशन असल्यामुळं ते पण तेवढेच जवळचे आहेत. पण मी सगळ्यात जास्त बहीण भावांचं आणि माझ्या बहिणीसोबतचं नातं मानते. आई वडिलांचं तर असतंच आपलं, पण त्यानंतर जर मी कोणतं नातं मानते तर माझ्या बहीण भावांचं जे काही नातं असेल. कारण मला भावांमधलं जे आमचं बॉन्डिंग आहे, समजा जे आमचं, तुम्ही भूषणला बघता, माझे जे पण भाऊ आहेत, गौरव दादा असेल, सगळे भाऊ माझ्या इन्स्टावरती तुम्ही स्टोरी बघत असता, माझ्यासोबत सगळ्यांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. म्हणजे की
मला असं कोणत्या बॉयफ्रेंडची किंवा कोणत्या बेस्ट फ्रेंडची गरज नाही पडली माझ्या आयुष्यात ते असल्यामुळे, कारण ते माझी एवढी केअर घेतात, माझ्यासाठी एवढ्या गोष्टी करतात, छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवतात की मला काय आवडतं काय नाही आवडत, मला कशाचा राग येतो, मला ते घाबरतात. सो माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं नातं ते आहे. आणि माझं डेली रुटीन तसं तर ठरलेलं नाहीये, माझ्या झोपण्याच्या टाईमवर माझा उठण्याचा टाइम डिपेंड आहे, कारण मला 6 तासांची झोप तर कशी पण लागते. बट सध्या डेली रुटीन सकाळी उठणे, काम करणं, थोडंफार एडिटिंग करणं किंवा स्क्रिप्ट बनवणं. सध्या एवढ्या 15 दिवसात तर स्क्रिप्टच बनवते मी उठल्यापासून. तर डेली रुटीनसाठी मला एक स्पेशल ब्लॉग करावा लागेल. आता मी डेली रुटीन एक कन्फर्म करणार आहे. एवढ्या 1-2 महिन्यात माझं डेली रुटीन थोडंसं हल्लंय जरा, तर आता मला ते सेट करण्याची खूप जास्त गरज आहे. नवीन शिफ्ट झाल्यामुळे आता हे लोकेशन तुम्हाला थोडंसं वियर्ड वाटत असेल. तर तिसरा प्रश्न आहे, दीदी तू एकटी राहतेस वाघोलीमध्ये, सो तुला काय फील होतं एकटी राहते तर, अँड काय सांगशील गर्ल्स आर ऑलवेज विथ यू. तर एकटी राहते वाघोलीमध्ये तुला काय फील होतं. मी गेले 6 वर्ष झालं एकटी राहते पुण्यामध्ये. म्हणजे जेव्हा मी 18 वर्षाची सुद्धा पूर्ण नव्हते आणि माझ्या ओळखीनुसार मला फ्लॅट्स भेटले. फ्लॅट्स पण भेटत नाहीत कारण 18 वर्षाच्या आतमध्ये, तर ओळखीनेच मी राहिली आहे. एकटी राहते, मला खूप सवय झाली एकटी राहायची. पण वाघोली हा एरिया माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि मला म्हणजे जास्त करून हडपसर साईडची सवय होती. सो ऍडजस्ट करायला मला थोडा टाइम गेला. बट शॉपमुळे सवय झाली, आता 1.5 वर्ष झाली शॉपला वाघोलीमध्ये. सो एवढं काही वाटत नाही. एकटं राहणं माझ्यासाठी खूप असं अवघड नाहीये, कारण सवय झाली आहे मला त्या गोष्टींची. आणि माझं असं एकटं असं प्रॉपर एकटं होतच नाही, कोण ना कोणतरी जवळ असतात. जशी की चिऊ असते, तुम्ही मला स्नॅपमध्ये बघत असाल, लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल. स्नेहल दिदी असते, सृष्टीचं येणं जाणं असतं, अंकिताचं येणं जाणं असतं, माझ्या शॉपच्या मुली आहेत त्या पण घरी येत जात असतात. सो असं मला एकटं असं फील होत नाही. बट गोष्टी हँडल एकटी करते तिथे मला खूप त्रास होतो, कधी खूप असं ब्रेकडाऊन होतो. पण आयुष्यात अशी काही लोक आहेत जवळची की जे मला म्हणतात, हिंदवी तू करू शकतेस आणि तू आजपर्यंत एवढं करत आली असतं, तू इथून पुढे पण करशील. आणि अशा गोष्टी खूप कॉम्प्रोमाइज केल्यात मी आयुष्यात. त्याच्यामुळे मला हे एकटं राहणं असं काही एवढं वाटत नाही. मुलींना मी एवढंच सांगेल की गोष्टी व्यवस्थित हँडल करायला गेलं तर सगळं हँडल होतं, फक्त तुम्हाला स्ट्रॉंग व्हावं लागतं. कधी जेव्हा मी इमोशनल ब्रेकडाऊन होतो माझा, त्यावेळेस मी पूर्णपणे कामावरून लक्ष काढते आणि माझ्या डाऊनफॉलची सुरुवात तिथूनच होते. सो मी सांगेल की कोणत्याही पर्सनल रिझन तुमच्या बिझनेस लाईफमध्ये, तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये त्याचं रिफ्लेक्शन नाही पडलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जे लाईफ आहे ते बॅलन्स नाही होत किंवा खूप प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात. सो मी सांगेल शक्यतो पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवा. कारण मी जेव्हापासून एकत्र केलंय, एकटं राहत असताना हेच होतं की आपण बॅलन्स नाही करू शकत गोष्टी, कारण आपल्याला समजावणारं कोणी नसतं. पण जर तुमची जवळची लोक तुम्हाला कॉल करून समजावून सांगतायत तर ते हँडल होऊन जातं. आणि माझ्याकडे तशी लोक खूप आहेत. इव्हन मी माझ्या घरी कमी आणि सृष्टीच्या घरी जास्त असते, त्याच्यामुळे मी एकटं असं फील मला होतच नाही. तर सुंदर मुलींचे खूप भाऊ असतात. तुम्हाला किती भाऊ आहेत? तर मला तुम्ही बघताय, मला खूप भाऊ आहेत. इव्हन म्हणजे माझ्या आयुष्यात मित्र कमी असल्याचं कारण म्हणजे मी भेटता क्षणी प्रत्येकाला दादा बोलते. आणि मला मानलेले भाऊ म्हणायला गेलं ना तर माझ्या फॉलोईंग मधले 100-150 माझे मानलेले भाऊच आहेत. आणि माझा स्वभाव असा आहे की कोणी भेटलं की पहिल्या दिवशी दादा, हाय दादा, बाय दादा. आणि येताना पण समोरून मेन गोष्ट मला ताई हेच येतं की हिंदवी ताई, कारण माहित नाही मला लोकांना माझ्याबद्दल ते ताईचीच भावना येते. आणि मला पण असं भाऊ सख्खा नसल्यामुळे मला पण ती एक भावना आहे भावांबद्दलची की भाऊ माझं एक जवळचं नाते, जसं की मगाशीच सांगितलं. सो येस, मला खूप भाऊ आहेत, मानलेले पण आणि चुलत वगैरे, सगळ्याच मावस वगैरे खूप भाऊ आहेत. आणि माझा त्यांच्यावर प्रचंड जीव आहे. मी त्यांना तरी तोंडावर शिव्या घालत जरी असले तरी माझा त्यांच्यावरती खूप प्रेम आहे. तर तू तुझ्या लाईफमध्ये इतकी सक्सेसफुल झालीस, त्याच्या जास्तीत जास्त सपोर्ट कोणाचा आहे? तर एक वेळ अशी होती माझ्यावरती, मी पूर्णपणे खचून गेले होते 2018 साली, की म्हणजे माझ्या हातात काहीच नव्हतं. मी पुण्यात म्हणजे मोकळ्या हाताने पुण्यात मी आले XYZ गावामधून. आणि माझ्या आयुष्यात खूप असं प्रचंड माझा डार्क पास्ट आहे, म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम्सवरून. तर त्यानंतर मला त्यातून कोणी बाहेर काढलं असेल तर माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे, त्यांनी काढलं. त्यानंतर त्यांच्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला. आणि माझ्या सक्सेस मागे जर सगळ्यात मोठा कोणाचा हात असेल तर त्यांचा आहे. आणि माझ्या स्वामींचा सगळ्यात मोठा हात आहे. स्वामींनी त्या लोकांना माझ्या आयुष्यात पाठवलं. त्यांना कळलं मी कुठेतरी खूप खचत चालले, माझ्या आयुष्यात कोणीच नाहीये, म्हणजे मी एकटी अशी पडले होते तर कोणीतरी हात द्यायला मला आलं आणि मला वरती उचलून घेतलं, असं झालं माझ्या आयुष्यात. तर त्या फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केलाय माझ्या पडत्या काळात. माझ्या आई झालेत, वडील झालेत, माझे भाऊ झालेत, बहीण झालेत. सो त्यांचा सगळ्यात मोठा हात आहे. त्यानंतर माझ्या आयुष्यात आली सृष्टी, साक्षी, सगळ्या माझ्या फ्रेंड्स आले, त्यांच्या फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केलाय. सृष्टीच्या पप्पांनी मला खूप वेळा समजून सांगितलंय, जेव्हा पण मी रडेल खचेल त्यावेळेस प्रत्येक वेळी त्यांच्या मुलीसारखं म्हणजे सृष्टीसारखंच मला गाईड केलं. इव्हन साक्षीच्या मम्मीने सुद्धा मला त्यांच्या मुलीसारखा जीव लावलाय. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात एक अंकिता नावाची मैत्रीण आली, तिच्या आईने सुद्धा मला खूप सपोर्ट केलाय.
आणि एवढे सगळे माझ्या आयुष्यात माझे फ्रेंड्स आहेत. बऱ्याचदा डाऊनफॉल म्हणजे मी माझ्या हाताने करून घेतलेल्या गोष्टी आहेत, की काही गोष्टी माझ्या हातून चुकून घडल्या गेल्या किंवा माझ्या आयुष्यात असे काही रॉंग डिसिजन्स मी घेतले जेणेकरून मला खूप सोशली फेस कराव्या लागल्या गोष्टी, किंवा तिथे म्हणजे चूक असं नाही म्हणतात, आणि खूप अनुभव होता मोठा माझ्या आयुष्यातला, त्यातून मी आता बाहेर पडलीये किंवा फेस करायचं आता म्हणजे करावं लागतं. सोशल मीडिया म्हटलं की गोष्टींना तोंड द्यावं लागतं. सो येस, माझं सगळ्यात सक्सेस मागे माझ्या आयुष्यात हात असेल तर माझ्या स्वामींचाच असेल, कारण त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आले. महादेवांची कृपा आहे माझ्यावरती. जिथे मी म्हणजे एकदम कचले होते त्यावेळेस मी भुलेश्वर आहे आपलं यवतमध्ये, तुम्हाला माहित असेल, तिथे मी गेले. तर तिथं गेल्यापासून माझ्या चांगल्या आयुष्याची सुरुवात झाली. आणि आता सुद्धा म्हणजे चालूच असतं थोडा चांगले दिवस वाईट दिवस, पण मी तेवढी स्ट्रॉंग झालीये की मी ते फेस करू शकते. तर आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तुझ्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या घडायला नको होत्या, त्यामधून तू कसं मूव्ह ऑन केलंस? म्हणजे माणूस आहे तर म्हणजे माझ्या आयुष्यात मी जेवढे पण डिसिजन्स घेतले म्हणजे आतापर्यंत सगळे चुकीचे घेतले. मला माहितीये मी आत्ता पण चुकते, बट एक सवय असते माणसांची, की माणसांची सवय मला तुटत नाही. मूव्ह ऑन होणं माझ्यासाठी खूप हार्ड गोष्ट आहे. म्हणजे व्हायचं ठरवलं तर मी लवकर पण होईल, पण नाहीच तर मी 2-2 वर्ष सुद्धा होणार नाही. काही गोष्टीतून बाहेर पडायला मला खूप त्रास झालाय. आणि म्हणजे मी अशी आहे की मला दाखवायला गोष्टी आवडत नाहीत, बट मला खूप माणसं लागतात आणि मला बाहेर पडण्यासाठी खूप त्रास झालेला आहे. खूप गोष्टी झाल्या आहेत ज्या की मी नाही सोशल मीडियावर कधी बोलू शकत आणि बोलणारही नाही. तर असंच मूव्ह ऑन झाले. एकटीच असते, एकटीच बसते, एकटीच विचार करते. जास्त काय वाटलं तर सृष्टीच्या घरी जाते. अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या म्हणजे ज्या मी असं खूप सुंदर विचार केला होता, खूप सुंदर प्लॅन केलं होतं, जे की तसं झालेलं नाहीये. पण आता सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी हाच विचार करते की एक दिवस आपलाही येईल. आपल्या हातात नाहीयेत काही गोष्टी. आता आपले वाईट दिवस आहेत, आता आपल्या हातात गोष्टी नाहीयेत. बट मी कर्मा या गोष्टीवर खूप बिलीव्ह करते. एक दिवस माझं कर्म मला चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल. माझ्या हातूनही कधी काही चूक झाली असेल त्याचेच कर्माची फळ म्हणून मी हे असंच म्हणून मूव्ह ऑन होतीये हळूहळू गोष्टींमधून. आणि येस, देव मला ह्या गोष्टीसाठी खूप साथ देव. आणि मी आता सिच्युएशन मधून पण बाहेर पडण्याची शक्ती मला देव एवढीच मी देवाकडे प्रार्थना करेल. आणि माझ्या आयुष्यात असे काही हिरे आहेत माझ्या आयुष्यातले जे मला ह्यातून बाहेर काढतात, माझ्या मैत्रिणी. सो येस, मी त्या राईट पर्सनचा वेट करते ज्याच्यामुळे मी या गोष्टींमधून बाहेर पडेल. आणि येस, होपफुली महादेव किंवा स्वामी सगळे देव मला एकत्र आणून या गोष्टीतून बाहेर पाडतील. आणि येस, तो पर्सन माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझी फुल लाईफ चेंज होईल याचा मला खूप जास्त विश्वास आहे. आणि सगळ्यात नेक्स्ट क्वेश्चन आहे तोच आहे की मागच्या गोष्टींपासून मूव्ह ऑन व्हायचं आणि परत ती सिच्युएशन आली तर कसं फेस करायचं. एक्झॅक्टली जसं मी आता फेस करते. खूप हार्ड आहे ही गोष्ट फेस करणं. माझा स्वभाव असा आहे की मी पटकन कोणत्या पण गोष्टीवर ट्रस्ट ठेवते. म्हणजे दिखावा जो असतो तो मला दिखावा काय आणि खरं काय या गोष्टीतला फरक कळत नाही. ऍक्च्युली माझा स्वभाव तसा आहे. आणि थोडी मी खुश असले की माझ्या आयुष्यात लगेच काही ना काही ड्रामा होतो आणि मी परत माझ्या डीप डाऊन त्याच गोष्टींमध्ये जाते. तर तीच गोष्ट परत आल्यानंतर मूव्ह ऑन किंवा फेस करणं थोडंसं अवघड जातं. बट अनुभव सोबत असतात मागचे, त्याच्यामुळे आपण डिसिजन घेताना व्यवस्थित विचार करून घेतो. सो मी याच्यावर जास्त नाही बोलू शकत, मी रडून जाईन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुझं फ्युचर प्लॅन काय आहे? मतलब अजून काय काय करायचं लाईफमध्ये असं इंडिपेंडेंट गर्ल म्हणून, ॲज अ इंडिपेंडेंट गर्ल म्हणून खूप गोष्टी करायच्यात. बट मी आता माझ्या एकट्या राहण्याला खूप जास्त कंटाळले. इंडिपेंडेंट गर्ल, इंडिपेंडेंट वुमन आपण म्हणतो, पण एवढं सोपं नाहीये एकट्याने सगळं करणं. खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. एकटं राहायचं म्हटल्यावर फायनान्शियली, मॉरली सपोर्ट खूप जास्त लागतो. फायनान्शियली तर मला कधी आजपर्यंत गरज नाही पडलेली कोणाच्या सपोर्टची, बट मेंटली सपोर्टची खूप जास्त गरज असते. आजकाल मुली म्हणतात ना की मी इंडिपेंडेंट आहे, मी इंडिपेंडेंट राहू शकते. ह्या सगळ्या गोष्टी जे इंडिपेंडेंट राहतात ना त्यांना माहिती की आपण जगाला खूप दाखवतो मी इंडिपेंडेंट आहे, मी हे करते, ते करू शकते, आम्ही खूप स्ट्रॉंग आहे. बट आत डीप डाऊन अशी फिलिंग असते की कोणीतरी आधार लागतो एकेकाळी आपल्याला. त्याच्यामुळं इंडिपेंडेंट खूप हार्ड आहे माझ्यासाठी. बाकीच्या इंडिपेंडेंट मुली आहेत आणि करू शकतो. म्हणजे मी आजपर्यंत जेवढं 7 वर्षात केलं तेवढं मी इंडिपेंडेंटच केलंय. मी माझ्याच फायनान्शियली सगळं केलेलं आहे. व्हायचं म्हटल्यावर होतं, म्हणजे वेळ लागतो पण होतं. तर आणि त्यात अजून काय होतं बरं, तुझा फ्युचर प्लॅन काय? फ्युचर प्लॅन आता मला कंटाळा आलाय माझ्या जगण्याचा, एकट्याने जगण्याचा. सो माझं असं आहे की मी जर फ्युचरमध्ये लग्न केलं तर माझं असं काहीच प्लॅन नाहीये. मस्तपैकी मी माझ्या फॅमिली सोबत राहीन. जॉईंट फॅमिली मला एकतर हवी आहे, माझ्या सासू सासऱ्यांसोबत, माझ्या नवऱ्यासोबत.
आणि मी तेच माझं फ्युचर प्लॅन आहे की मस्तपैकी सुखी लाईफ जगायची, मॅरिड लाईफ, एकदम हॅपी लाईफ जगायची आहे मला माझ्या आयुष्यात, माझ्या नवऱ्यासोबत, माझ्या सासू सासऱ्यांसोबत. कारण मी एकटे राहते, त्याच्यामुळे मला फॅमिलीचं असं पुरेसं असं प्रेम अनुभवायला नाही मिळालेलं. सो ते प्रेम मी माझ्या फ्युचर फॅमिलीकडून बघते. हाच माझा फ्युचर प्लॅन आहे. आणि जर माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला तर परंपरा कंटिन्यू करेल. आणि माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल आहे, मला घर घ्यायचंय स्वतःचं, हे माझं स्वप्न आहे आणि ते मी लवकर पूर्ण करेल. आणि असं मला गाड्यांचा काही शॉक नाहीये, बट एखादी गाडी आणि अजून बरीच स्वप्न आहेत जी मला इथे बोलून नाही दाखवायची. ज्या दिवशी माझं असं आयुष्यात माझा माणूस येईल त्यावेळेस मी त्याला ती स्वप्न शेअर करेल आणि आम्ही दोघं मिळून ती स्वप्न पूर्ण करू. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू लग्न कधी करणार वगैरे, तुला कसा मुलगा हवाय आणि याच्यावरती एक ब्लॉग बनव. नो इग्नोर, अजिबात इग्नोर करणार नाहीये मी हा प्रश्न. मी लग्न कधी करणार आहे, सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट. माझी इच्छा 2025 किंवा 26 आहेच माझ्या डोक्यात लग्नाचं. आणि फॅमिलीने बघितलं चांगला मुलगा तर शक्यतो करेलच, बट मला मुलगा खूप, मला असं पॅम्पर करणारा मुलगा आवडेल. म्हणजे पॅम्पर म्हणजे असं नाही की सगळ्याच गोष्टी झेलल्या पाहिजेत, माझ्या हाला हा उठ, म्हणजे मला असं नकोय. बट रिस्पेक्ट करणारा माझा, आणि माझ्या मनातल्या गोष्टी त्याला समजल्या पाहिजेत की मला कधी काय हवंय, कधी काय नकोय. बस माझ्या अशा जास्त अपेक्षा नाही की खूप श्रीमंत घरातला मला मुलगा हवाय, त्याच्याकडे एवढा बंगला पाहिजे, एवढ्या गाड्या पाहिजेत, अजिबात मला हे सगळं नकोय. बट त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी असावी की तो कमवतोय, तो त्याच्याकडे स्पार्क आहे कामाचा, तो त्याच्या जीवावरती उभा आहे. त्याच्या घरच्यांच्या जीवावरचं मला काहीच नको की त्याच्या घरच्यांच्या जीवावर तो पैसा उडवतोय, त्याचं एवढं घर आहे, तो स्वतः किती कमवतोय किंवा त्याच्याकडे किती ताकद आहे कमवायची हे माझ्यासाठी. म्हणजे भले कितीही कमवू दे, त्यांनी किती कमी कमवू दे, 50 कमवू दे, 1 लाख कमवू दे, जेवढं पण असेल, पण ते त्यांनी त्याच्या ताकदीवर कमवलं पाहिजे. आणि मुलगा कसा हवाय तर खूप समजूतदार, कारण माझा स्वभाव खूप रागीट आहे, तर मला खूप प्रेमाने हँडल केलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा म्हणेन की मला हे तू नकोयस मला माझ्या आयुष्यात, तर तेव्हा माझं म्हणणं आहे की मला तू पाहिजे, तर त्यांनी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे की मला त्यावेळेला त्याची जास्त गरज आहे. म्हणजे मला मी सोडून जा मध्ये तर सोडून जा असं नाहीये, मला तुझ्यासोबत ठेव, माझ्याशी व्यवस्थित प्रेमाने राहा, असा मुलगा म्हणजे समजून घेतलं पाहिजे त्यांनी. मी एक उदाहरण देते की कसा मुलगा हवाय, समजून घेतलं पाहिजे, साधा संस्कारी घरातला, जास्त एक्सपेक्टेशन्स नाहीयेत माझे, समजूतदार, बस. तर त्या पॉइंटला त्यांनी मला असं माझं स्ट्रॉंग म्हणून उभं राहायला पाहिजे की हा मी तुला, तू किती जरी बोलली ना की सोडून जा तरी मी तुला सोडून जाणार नाहीये, असं बोलणारा मला मुलगा हवाय. म्हणजे खूप असं पार्टी करणारी मुलं मला आवडत नाहीत, खूप असं नशेडी मुलं मला अजिबात आवडत नाही. मला आयुष्यात हेच हवंय की नशा करणारा नकोय, जास्त असं मुलींच्या मैत्रिणी असणारा नकोय. मला खूप कमी मित्र आहे, माझा खूप फ्रेंड सर्कल कमी, 2 मित्र आहेत मला, 2 पण नाही, एकच मित्र आहे मला, ते पण आम्ही खूप नॉर्मल आहेत. तर मला जास्त मैत्रिणी आवडत नाहीत. आणि हेच मला इमोशनली समजून घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केल्या पाहिजेत. माझा राग कंट्रोल केला पाहिजे, इव्हन मी चिडल्यावर त्यांनी पण चिडून ते सगळं वाढवलं नाही पाहिजे. हेच की समजूतदार असावा, केअरिंग असावा आणि माझ्या मनातल्या गोष्टी त्याला न सांगता कळाव्यात. आणि दुसरं आहे, हिंदवी तुझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम का, आत्मचिंतन करावं, कोणी आपला वापर करेल, एवढं चांगलं नसावं, गरीब घरातला मुलगा बघ. एवढे मीच विचार करते माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम का, पण असं नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात, कोणीच असं प्रॉब्लेम नसणार असं कोणीच नाहीये, सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात, पण ते होतं, कोणी आपला वापर करायला एवढं चांगलं नसावं. येस, माझ्या स्वभावाचा खूप लोकांनी फायदा घेतलाय आजपर्यंत, इव्हन आत्ताही घेत असतील. मला त्या गोष्टी रिअलाइज होत नाहीत की माझा कोणीतरी फायदा करून घेतंय किंवा माझ्यासाठी कोणीतरी स्वार्थासाठी. मी नाही हा विचार करत, माझा स्वभाव आहे असा की माणसं जवळ करायचा. मग त्यांनी माझ्याशी किती पण वाईट वगैरे मी त्यांना जीवच लावत राहते काय. आणि बऱ्याचदा असं झालंय की मी खूप मनापासून मैत्री करायला गेले आणि समोरून मला असंच होतं की हा कामापुरती मैत्री ठेवायची. बट ठीक आहे, ह्या गोष्टी पण माझ्या कर्मात इन्क्लूड होऊन मला काहीतरी चांगलं माझ्या पुण्याचं फळ भेटेल, मी याची अपेक्षा ठेवते देवाकडनं. आणि गरीब घरातलाच मुलगा बघेल, मी जास्त श्रीमंत घरातला मुलगा मला नकोय. ताई प्लीज तुझ्या मम्मी पप्पाबद्दल थोडं सांग ना, मी किती वर्ष तुला फॉलो करते तरी पण काही माहीत नाही. फर्स्ट ऑफ ऑल माझ्या फॅमिलीमध्ये कुणाला सोशल मीडिया आवडत नाही आणि मी त्याबद्दल काही बोलत नाही, कारण आमचे काही फॅमिली रिझन्स आहेत पर्सनली जे की मी सोशल मीडियावर नाही सांगू शकत. मी सोशल मीडियावरती आहे हेच खूप आहे. आता आई वडिलांना नाही आवडत सोशल मीडिया किंवा ते नाही मॅनेज करू शकत ह्या गोष्टी, ते किंवा कसं असतं लोक की इथं आता आमचे जे काही पाहुणे असतील किंवा XYZ लोक असतील ते इथं बघणार सोशल मीडियावरती, घरी जाऊन काहीतरी बोलणार, ह्या सगळ्या गोष्टी मला नाही आवडत. आणि आमच्या घरात सोशल मीडिया कोणालाच जास्त आवडत नाही, मी सोडले तर, त्याच्यामुळे ते नसतात सोशल मीडियावर जास्त. पण पर्सनली आम्ही वर्ष 6 महिन्यात भेटत असतो, आमचं चांगलं बॉन्डिंग आहे. माझ्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला सुद्धा मिळतील. सो माझ्या लग्नाच्या ब्लॉगचा वेट करा, ज्यात तुम्हाला ते कन्यादान काय असतं ते करताना बघायला भेटेल.
प्रतीक्षा दीदीसोबत तू बोलत नाहीस का दीदी, तू कारण जास्त दिसत नाही तिच्यासोबत. हे बघा, आम्ही असं आमची फ्रेंडशिप, एक तर माझ्या आयुष्यातली पहिली मैत्रीण आहे ती, त्याच्यामुळं माझी फ्रेंडशिप यासोबत कधीच तुटणार नाही. आणि आमच्या फ्रेंडशिपला आता खूप वर्ष झाले, आमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. आम्ही डिस्टन्स जरी आमच्यातला लांब असला तरी मनाने आम्ही खूप जवळ आहोत एकमेकींचा. आमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि आमचं असं कधी झालं नाही की आम्ही बोलत नाही. एकमेकींच्या चांगल्या गोष्टींवरती आम्ही नेहमी बोलत असतो, नेहमी सांगत असतो. चुका जरी झाल्या तरी एकमेकींना शेअर करत असतो. ज्यावेळेस पण मी एखादी गोष्ट पोस्ट करते त्याच्यावर तिचा रिप्लाय असतो, माझा रिप्लाय असतो. आता रिसेंटली तिच्या लाईफमध्ये एक चांगली गोष्ट घडतीये, ती बघून सुद्धा मी खूप खुश आहे. येस. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकच सांगेन, हा क्वेश्चन माझ्या जवळच्या व्यक्तीकडनं आहे, म्हणजेच वैष्णवी आवटीकडनं. एकच सांगेन, जसे लोक आहेत त्यांना तसेच ट्रीट कर. तू चांगली आहेस बट लोक नाही. येस, मी प्रयत्न करेन जशी लोक आहेत तसंच त्यांना ट्रीट करण्याचं, पण माझं मन खूप हळवं आहे. ह्या मनाचं मी काय करू? माझा स्वभाव खूपच चांगला आहे असं मला आता वाटायला लागलंय की काय करू मी या स्वभावाचं, मी काय एवढी चांगली वागते लोकांची. नाही, मी ट्राय करेल की लोकांशी जशाच तसं वागायचं प्रयत्न करायला काय हरकत नाहीये. तू म्हणते म्हणून मी तुझं ऐकते. मी चांगले बट लोक नाही आहेत आयुष्यात. अशी काही लोक जे चांगले आहेत बट मला ओळखता येत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. तर येस, एवढेच क्वेश्चन्स आहेत ज्याचे मी रिप्लाय दिलेले आहेत. तर मूव ऑन बद्दल खूप लोक बोलत आहेत की मूव ऑन 100% सगळे म्हणजे जेवढे क्वेश्चन त्या मूव ऑन वरतीच आहेत. तर काय मूव ऑन म्हणजे, नाही मूव ऑन माणूस होतच नाही लाईफमध्ये कधी. त्याच्या डोक्यात कुठं ना कुठं बॅक ऑफ द माइंड ती गोष्ट चालूच असते. तर मूव ऑन व्हायचं असेल तर कामावर फोकस करा, व्यवस्थित कामाकडे लक्ष द्या, तुम्ही आपोआप मूव ऑन होता. ज्यावेळेस तुम्ही इम्पॉर्टन्स तुमच्या आयुष्यातल्या सक्सेसला आणि पैशाला देता, तुम्ही कमवलेल्या, त्यावेळेस तुम्ही आपोआप मूव ऑन होता. आणि नेमकं तुम्ही मूव ऑन होता रे होता, तर ज्याच्यापासून तुम्ही मूव ऑन होते ती गोष्ट तुमच्या मागे मागे येते. तेव्हा तोंडावर त्यांना इग्नोर करा, म्हणजे तुमचं सॅटिस्फॅक्शन एक वेगळं असेल. आणि जर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल अजूनही फिलिंग्स असतील आणि जर तुम्हाला श्युरिटी असेल की ती व्यक्ती बदलणार नाही, तर मग तुम्ही त्या व्यक्तीकडे जावा. पण माझा स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट जिने मला खूप त्रास दिलाय, जिने मला खूप घाण लेवलला जाऊन त्रास दिलाय, मी त्या व्यक्तीला कधीच माझ्या आयुष्यात माफ करू शकत नाही. सो मोरल ऑफ द स्टोरी, मूव ऑन व्हा, पण त्या लोकांना परत किंमत देऊ नका ज्यांनी तुम्हाला किंमत दिलेली नाही. आणि अशाच लोकांसोबत राहा जे तुम्हाला किंमत देतात. आता मी खूप माझा फ्रेंड सर्कल कमी केला. आधी माझा फ्रेंड सर्कल खूप मोठा होता, ज्यावेळेस माझा स्वभाव खूप बालिश होता. आता थोडी मॅच्युअर, थोडीशी किंचित मॅच्युअर झाली आहे मी. तर आणि लग्न रिलेशन माझा पास्ट होता. माझा पास्ट लोक कमेंटमध्ये तेच विचारतायत की तुम्ही लग्न करणार का, तुम्ही एकमेकांशी बोलताय का. तर नाही, हे पॉसिबल कधीच होऊ शकत नाहीये, कारण त्या गोष्टीला 3 ते 4 वर्ष ऑलरेडी झालेली आहेत. आणि त्यानंतर आम्ही दोघंही एकमेकांपासून मूव ऑन झालोय किंवा सगळ्या गोष्टी आमच्या सॉर्ट झालेल्या आहेत. आणि ज्या गोष्टी झाल्या त्या म्युच्युअली झाल्या, त्याच्यामुळे एवढं असं काही नाही. आणि आमचे फॅमिली रिलेशन्स अजून सुद्धा खूप चांगले आहे. आम्ही त्यांच्या फॅमिलीशी खूप चांगली आहे, भेटत असते, बोलत असते. आणि सो हा पास्ट आहे. आणि जे की तुम्ही म्हणताय की परत एकत्र येणार का ह्या सगळ्या गोष्टी, तर हे आत्ता पॉसिबल नाहीये, कारण दोघंही आम्ही खूप चांगले पुढे निघून आलो त्या गोष्टींपासून. आणि आम्ही असेच खूप चांगले आहोत, म्हणजे फॅमिली रिलेशनमध्येच आम्ही खूप चांगले आहोत आणि खुश आहोत. सो हेच आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. काही गोष्टींची उत्तरं तुम्हाला वेळेनुसार मिळत जातील की मुलाबद्दल असतील. मी रिलेशनमध्ये तर आता मला सगळ्यात पहिला प्रश्न महत्वाचा हा होता की ताई तू आता रिलेशनमध्ये आहेस का, तू कुणी आहे का तुझ्या लाईफमध्ये. तर गाईज असं खरंच जेन्युनली असं काही नाहीये, बिकॉज मला मनातूनच ती गोष्ट कुणाबद्दल येत नाहीये. मला असं फीलच नाही होतं की हा पार्टनर होण्याच्या बरोबर आहे, म्हणजे त्या ह्याच्यात बसतोय माझ्या पार्टनरच्या एक्सपेक्टेशन्समध्ये. त्याच्यामुळे अशी व्यक्ती अजून माझ्या आयुष्यात कोणी आलेलं नाही. त्याच्यामुळे सध्या आज व्हॅलेंटाईन डे आणि मी आज माझ्या मैत्रिणीसोबत व्हॅलेंटाईन डे, म्हणजे मी, सृष्टी आणि अंकिता, आम्ही तिघी जेवण करायला चाललोय. आज व्हॅलेंटाईन डे असताना मी घरात बसून ब्लॉग शूट करतेय. तर मी फॉरएव्हर सिंगल ही राहा असं माझं चाललंय. बट येस, कोई तो आएगा मेरी लाईफ में जो मेरी सब इच्छाएं पूरी करेगा. आणि हा ब्लॉग बघून बघूयात काही गोष्टींवर माझा फरक पडतोय का. बट मी खूप इमोशनली अटॅच आहे लोकांना आणि गोष्टी मूव्ह ऑन करायला मला खूप टाइम लागतो. आणि ही अशी मी रिअल आहे. आणि माझ्या आयुष्यात असं आहे की मी जेव्हा जास्त खुश असेल, जेव्हा काही गोष्टी माझ्या आयुष्यात चांगल्या घडायला लागतात की लगेचच असं काहीतरी होतं ड्रामा की संपलं, सगळं संपलं, परत ती दुःखी आत्मा, परत तीच रडगाणं. त्याच्यामुळे मी नो नजर असा टॅग माझ्या आयुष्यात घेऊन चालले. माझ्या आयुष्यात जर कोणी आलं तेवढं स्पेशल पर्सन, तरी पण मी त्याला तेवढंच प्रायव्हेट ठेवेल जोपर्यंत आमचं लग्न होत नाही. कारण नजर खूप घाण असते, याचा एक्सपिरियन्स मला माझ्या पास्टमध्ये चांगलाच आलेला आहे. एकदा केलेली चूक माणूस परत परत करत नाही, त्याला
हेच म्हणजे त्याच्यामुळे मी थोडं पण किंचित पण पब्लिक नाही करत. ज्यावेळेस ती गोष्ट माझ्या आयुष्यात घडेल डायरेक्ट धप्पा देईन, डायरेक्ट लग्न करेन, सॉर्टेड. आणि जर शक्यतो 90% मी अरेंज मॅरेज करेल, कारण मी आता लव्ह मॅरेजवर थोडं पण बिलीव्ह नाही करत आहे. माझा ट्रस्टच बसत नाही या गोष्टींवरती. सो अरेंज मॅरेज करेल आणि मी नक्कीच पोस्ट अपडेट करेल. सो मला प्लीज हा प्रश्न परत विचारू नका की तू लग्न कधी करणार आहे, तू रिलेशनशिपमध्येच का, किंवा काय 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 काय. सो असो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, मी रिअल तुम्हाला कशी वाटले हे नक्की कमेंटमध्ये कळवा. मी आज तुमच्याशी खूप गप्पा मारल्यात, खूप जास्त आपण बोललोय. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच इंटरेस्टिंग व्लॉग बघायला तयार राहा, कारण आता मी खूप ठरवलंय की आता मन मोकळेपणा आहे तुमच्याशी गप्पा मारायचं. सो स्टे ट्यून गाईज, आणि लवकर लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करा.